चार्जिंगच्या सायकलची मजाच वेगळी आहे बरं का. आज खूप दिवसानंतर काही श्रीची सायकल घेऊन येतोय. हे बघा आता असं वाटतंय पप्पासाठी एक सायकल घेऊन द्यावा असे नाही का. इथून तिथून काही वन साईड रस्ता चालू आहे फक्त. काय करावं असं झालेलं आहे बघा. आता येते पण इकडून आहे, जाते पण इकडून. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आजचा आपला जो ब्लॉग आहे हा होतोय सुरू आपल्या गोडाऊन पासून. ॲक्च्युली विषय असा आहे गाईज, काल प्रेम भाऊनी 8 फायर एक्सटिंग्विशर जे होते ते रिफिल केले. म्हणजे 4 हे 4 हे 8 फायर एक्सटिंग्विशर गाईज प्रेम भाऊनी काल रिफिल केले. बट विषय असा झाला नेमकं नायट्रोजनच संपलंय. तर आता प्रेम भाऊला म्हटलं आज तो सुट्टी मार, मी जातो नायट्रोजन वगैरे भरून आणतो नाही का. त्याच्यात कोणाचा फोन आला होता आपल्याला, सॅमसंगाईटमधून फोन आला होता. ते बोलले का म्हणे आपल्याला आहे ना एक वॉटरचा किंवा फोमचा सिलेंडर जो स्क्रॅपवाला असेल तो आपल्याला लागतोय म्हणे. स्क्रॅप असेल तर नाही का. म्हटलं लोटंकर साहेबांना फोन करून घ्या, तुम्ही विचारून घ्या, आहे आपल्याला अवेलेबल तर आहे. म्हटलं लागत असेल तर देऊन टाकू, काही प्रॉब्लेम नाही. चला काही आता काय करू आपण, हे जे नायट्रोजन आहे नायट्रोजन खोलून घेऊ. आता हे खोलून त्यानंतर बसंतीवर लोड करू. ती छोटीवाली बसंती हिच्यावर लोड करू, लगेच सातपूरला घेऊन जाऊ नाशिक ऑक्सिजनमध्ये भरण्यात. तर फायनली आता आपण पोहोचलेलो आहे नाशिक ऑक्सिजनला. नाशिक ऑक्सिजन होईल. सो इथं आलेलं आता आपण नायट्रोजन. आता नायट्रोजन भरू, लगेच घेऊन जाऊ, कारण नायट्रोजनच गाईज आपल्याकडं अवेलेबल नाही सध्या नाही का. त्याच्यामुळं आत्ताच नायट्रोजन भरावं लागणार आहे आपल्याला. तर बघू थोड्या वेळात. आता बोलले तर आहे का लगेच भरून देतो, कारण लाईन चालू आहे ना गाईज. तर मग लगेच ते आता भरून देतो. एवढं ट्रॅफिक एकदम भंगारगिरी चालू आहे डायरेक्ट सातपूरला. जाताना दाखवतो गाईज तुम्हाला, एवढं ट्रॅफिक आहे ना. मी अशा आता येताना शॉर्टकट रस्त्याच्या ना आता कोणी नाही एवढं गल्ली बोळातून आलेलं. त्याला आता आपण निघालेलो आहे सातपूरवरून. हे बघा नायट्रोजन वगैरे भरून त्याच्यात गाईज रस्त्याचं काम चालू आहे. मागे बोललो तुम्हाला, हे बघा सिंगल रस्ता चालू आहे नाही का सगळ्यासाठी. धन्य एवढं ट्रॅफिक आहे ना, त्याचं ते असे पाय असे साईडला ठेवून मग नायट्रोजन घेऊन जावं लागतं. इथून तिथून गाईज वन साईड रस्ता चालू आहे फक्त. काय करावं असं झालेलं आहे बघा. आता येते पण इकडून आहे, जाते पण इकडून. तिथं मग ठोका ठाकीचे काम आहे. नायट्रोजन पडला असं गाईज, एवढं बॅक करून आहे बघा. मग एवढं खतरनाक आहे. टाईम किती झाला आहे माहिती का, 1 वाजलं आहे. एवढं कडक ऊन आहे ना, प्रमाणाच्या वयात एवढं कडक ऊनात गाईज मी आपल्या छोट्या बसंतीवर नायट्रोजन घेऊन आलो आहे बघा. इथं तर काय करू गाईज, हे जे नायट्रोजन हे कनेक्ट करून ठेवू मशीनला, म्हणजे उद्या येऊन आपला प्रेम भाऊ सिलेंडर जे आहे 4 सिलेंडर बाकी आहे त्यांना प्रेशर मारून घेईल नाही का. खाजं वेळेला लागली डायरेक्ट गाईज. तो साबणामुळे आहे ना जरा पडला बरं का. म्हणजे जो साबण यूज करत होतो ना मी आता सध्या सगळं त्याच्यात, आता एक पाऊस पडून गेला त्याच्यामुळे सगळे पानं बिनं हिरवं झाले बरं. तर चला गाईज जाऊ घरी, जेवण खाऊन करू जरा मस्त. असं वाटत होतं गाडीवर फिरत होतं सातपूरला, तेच बरं होतं. घरी आलं तर त्याच्यात नशीब चांगलं आहे आपलं का झाड आहे आपल्या इथं. झाडाला मस्त आता सीताफळ आलेली आहे बघा. सीताफळ विषेड आहे त्याच्यात. आमची हेक्की पण एका जागी बसत नाही बघा. आता इतक्याच गाईच माया पाठीमागं बसेल होती इथं वाल्ल्यामध्ये, तर परत माझ्याकडे आली, इकडे समोर आली. आता इकडं आली परत. हेक्की हाय चुकरू. चुकरू आला आमचं चुकरू आहे गाईज. चुकरू बघू थोड्या वेळ बसू. इथं मस्त गार पाणी, थंड पाणी, चिल्ड. काही पण म्हणा, चार्जिंगच्या गाडीची मजाच, चार्जिंगच्या सायकलची मजाच वेगळी आहे बरं का. आज खूप दिवसानंतर काही श्रीची सायकल घेऊन येतोय. हे बघा आता 1 लिटर दिला आपोआप चालली काही.
आपोआप चालली पण चढा विडा पण काही एकदम फायनल चढती नाही का एक नंबर माझ्या आहे चार्जिंगच्या सायकल असं वाटतंय पप्पासाठी एक सायकल घेऊन द्यावा असे नाही पप्पाला दिवसापासून सारखे साध्या ॲटलस सायकल जाते त्याच्यामुळं अशी एक सायकल घेऊन द्यावं पप्पाला म्हणजे जेणेकरून पप्पा रोज सायकल येतील जातील ॲक्सिलेटर देते त्याचं सो गाईज तर आज तुमचा भाऊ आणि विक्रांत भाऊ आज आपण गेलो होतो गाईज डायरेक्ट नाशिक रोडला ते पण दाबेली खायला गाईज तुम्ही बघितलं असाल फेमस दाबेली नाही का ती पण कोणती अमोल चीज दाबेली होती तर चला गाईज आता आपण चाललोय घरी विक्रांत भाई पण गेला त्याच्या घरी दुसऱ्या रस्त्याने मागचे आणि आता आपण आहे धोंडू रोडच्या रस्त्याला निघतो गाईज चला आता जाऊ घरी जेवण करू झोपून घेऊ आणि गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चला गाईज बाय बाय जय माता